देतात का? मला पुण्यातल्या असंख्य नागरिकांना हे सांगायचंय की गेल्या अनेक वर्ष तुम्ही पुणे रेल्वे स्टेशनला येता आणि काही ठराविक बोटावरती बोलण्यासारखे 20-25 रिक्षा चालक तुमच्याकडनं अव्वा ते सव्वादारामध्ये पैसे घेतात, तुमची लुटमार करतात, गरिबांचं आर्थिक शोषण करतात. अनेक घातपाताच्या घटना पण घडलेल्या आहेत. पण आज अनेक वर्षाचा फॉलोअप घेतो, पण त्या गुंडांना कुठल्याही प्रकारची त्यांच्यावर ऍक्शन न झाल्यामुळे ती गुंडागर्दी वाढत चाललेली. आणि अशा प्रकारचे जे प्रामाणिक रिक्षावाले जे पुणे शहरामध्ये लाखोच्या संख्येने आहेत, त्यांना तुम्हाला मीटरप्रमाणे सरकारी नियमाने तुमच्याकडनं दर घ्यायचे, तुम्हाला रिस्पेक्टफुली ट्रीट करायचे. त्या लोकांना पुणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये 20-25 गुंड, आणि ते गुंड असं म्हणतात की आम्ही पोलिसांना हप्ते देतो. हे लोकमतला छापून दिलेली बातमी ही मी म्हणत नाहीये. आणि जर का असं असेल तरी अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे. मी नागरिकांना असं आव्हान करतो की आपण सुद्धा आपापल्या परीने व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा कुठल्याही माध्यमातून माननीय सीपी पुणे शहर यांना लिहा आणि अशा प्रकारच्या गुंड प्रवृत्तींना पुणे स्टेशनवरनं पेटाळून लावा. आणि हे जे प्रामाणिक रिक्षावाले तुमच्या बरोबर व्यवसाय करायचा आहे, माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून तिथे निशुल्कपणे प्रीपेड रिक्षा बूथ ओपन झालेला आहे पुणे रेल्वे स्टेशनला. त्याला 1.5 वर्ष झाले, जिथे तुमच्याकडनं एकही रुपया एक्स्ट्रा घेतला जात नाही. तुम्हाला गव्हर्नमेंटच्या रेट प्रमाणे रिक्षामध्ये बसायच्या आधीच प्रिंटेड स्लिप मिळते की तुमच्या एवढा अंतर आहे, तुम्हाला एवढे पैसे द्यावे लागतील, तुम्ही तिकडे उतरल्यावर तेवढे पैसे द्यायचे असतात. परंतु हा उपक्रम फेल व्हावा म्हणून तिथले काही गुंड बोगस लोक संघटनांच्या नावाखाली त्यांचं एक रॅकेट आहे फार मोठं, आणि त्या रॅकेटच्या माध्यमातून सामान्य गोरगरीब कष्टकरीचे रेल्वेचा वापर करतात, त्यांचं शोषण करतायत. सर्व नागरिकांना आव्हान आहे, आपण सुद्धा सीपी साहेबांपर्यंत पोहोचवू. आम्ही सुद्धा सांगू. आमचा 100% विश्वास आहे की कर्तव्यदक्ष सीपी साहेब पुणे शहराचे त्यांच्यावरती कठोर कारवाई करतील आणि पुणे रेल्वे स्टेशन परिसर भयमुक्त होईल, गुंडागर्दीपासून तो परिसर मुक्त होईल. आणि जे सामान्य नागरिकांना त्यांच्या हक्काचे दर, गव्हर्नमेंट मान्य दर हे सगळे रिक्षा तयार आहे ना द्यायला. आपल्याला आरामचा पैसा आहे कोणाला नाही, तो सगळ्यांना तुम्हाला हक्काने काम करणारे रिक्षावाले मिळतील. त्यामुळे जे कोणी नागरिक पुणे रेल्वे स्टेशनला येतात त्यांनी तिथे प्रीपेड रिक्षा बूथ आहे, तो 100% निशुल्क आहे. तुमच्याकडनं त्याचे एकही चार्ज घेतला जात नाही. फक्त जो गव्हर्नमेंट मीटर रेट आहे किंवा प्रीपेड रेट आहे तो तुम्हाला द्यायचा, तुम्ही तुमच्या घरी जायचंय. ती रिक्षा ट्रॅक होते. त्या रिक्षामध्ये तुम्ही जर का बसलात तर समजा एखादी महिला रात्री आली तर कुठल्या रिक्षात ती बसली याची आमच्याकडे नोंदणी असते. सगळ्यात त्या रिक्षा बूथवरच्या लोकांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाईड असतात. त्यांचे सगळे इन्शुरन्स आहे का, पासिंग आहे का, आम्ही चेक करतो आणि मगच ते रिक्षा जॉईन करतो. त्यामुळे आपल्याबरोबर घातपाताच्या घटना घडणार नाही. तर सर्व लोकांनी तो बूथ वापरावा. आणि तुम्हाला जर का वाईट अनुभव आले असतील तर तुम्ही सीपी साहेबांच्या व्हॉट्सअप नंबरवर ते लिहून पाठवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. फक्त जिंदाबाद.